नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी अक्षय पिसा आज आपलं वेल्थी क्रॉप सायन्समध्ये स्वागत करतो. आज आपण आलो आहोत प्रकाश विभुते जे बोंबेवाडी गावाचे एक प्रगतशील शेतकरी आहेत. त्यांच्या डाळिंबाच्या प्लॉटवरती. तर आपल्या कंपनीचे वेल्थी क्रॉप सायन्सचे जे क्वालिटी प्रोडक्ट आहे फॅमिना, यांनी आपल्या डाळिंबाच्या प्लॉटवरती एक महिनापूर्वी स्प्रे केलेला आहे. स्प्रे यासाठी केलेला आहे की मादी कळी भरपूर प्रमाणात निघावी, त्याचबरोबर जे कळीचा स्ट्रोक आणि लांबी ही देखील त्याबरोबर मिळावी. तर त्यासाठी त्यांनी फॅमिना हे औषध फवारलेलं आहे. तर आज त्यांच्याकडून ऐकून घेऊयात की तुम्हाला फॅमिना फवारल्यानंतर काय जाणवलं. नमस्कार. नमस्ते. आपलं नाव सांगतं? माझं नाव प्रकाश शामराव विभुते. हां. हा माझा 500 झाडाचा प्लॉट आहे. दुसराच बहार धरलेला आहे आता. गेल्या वर्षी बी मी याच्यामध्ये सेटिंग झालं होतं बऱ्यापैकी, पण त्यावेळी थंडी नव्हती. आणि यावेळी थंडीत देखील एवढं टेम्परेचर 12-13 वरती आलेलं असताना देखील ह्या थंडीत फेमिना घेतल्यानंतर मला चांगले रिझल्ट बघायला मिळाले. रिझल्ट दिसताना म्हणजे कळीचा स्ट्रोक चांगला आहे. जी नवीन कळी निघते तिचा बी एकदम लंब आकार वगैरे कळी आहे. दुसरी म्हणजे मी PGR कुठले म्हणजे वापरले नाही जास्त बाबा की आपलं कुठलं ते अनार टॉनिक्स वगैरे कुठली किंवा लंबाकृती वगैरे होण्यासाठी फक्त जे काही वापरलं ते फक्त फेमिनाच वापरलं. बाकीच्या म्हणजे गेल्या वर्षीच्या ह्यात काय फरक जाणवतोय तुम्हाला? कळीचा स्ट्रोक चांगला आहे. कळीचा स्ट्रोक लांब कळी आहे, मोठी कळी दिसते. म्हणजे भविष्यात होणारी साईज ही चांगली होणार आहे. 400-500 प्लसच होणार आहे. तर तुम्हाला फॅमिनाचं कसं म्हणजे तुम्हाला कसं समजलं की फॅमिना औषध वापरायचं काय? आमचे आत्ते भाऊ आहेत विठ्ठल एलपेले, त्यांनी वापरलं होतं. दुसरे माझे भाऊ देखील त्यांनी गोरख विभुते म्हणून त्यांनी वापरलेलं आहे. त्यांच्याकडे माहिती मिळाल्यानंतर मग मी वापर केला. तर आपण बघू शकता की ह्यांचे एक मित्र आहेत, त्यांनी यांना फॅमिनाचे सजेशन केलेलं आहे. तर केलेलं होतं तर त्यांना थंडीच्या काळात सुद्धा आत्ता झाडावरती 50 प्लसच आहेत. प्लसच आपण कमीत कमी सांगतोय 50, पण 50 प्लसच सेटिंग म्हणजे गाठ धरायला लागला आहे. 70-80 आहेत. म्हणजे कसं आहे, ह्या प्लॉटमध्ये खाली थोडं कमी लहान झाड आहे, पण ह्या प्लॉटमध्ये 70-80 आहे. आणि अजून निघते ती मादी कळीच निघते, जी निघते नवीन महत्वाची मादी कळी थंडीच्या काळात. हो. आता ह्या कळीचा स्टॉक बघितला तर तुम्ही बघा कशी मादी अजून नवीन बघायला. तर शेतकरी बांधवांनो, तर तुम्हीही आपल्या डाळिंबीच्या बागेला चौकी अवस्थेत पहिला स्प्रे चौकी अवस्थेत आणि दुसरा स्प्रे एक 10 दिवसानंतर आपल्या फॅमिनाचा घ्यायचा आहे. तुम्हाला जर मादी कळीची जाडी आणि लांबी हवी असेल तर आपण फॅमिनाचा स्प्रे घेऊ शकता.